आपल्याला ज्या गावाची जबाबदारी देण्यात आलेली आहे, आपल्याला ज्या सर्कलची जबाबदारी देण्यात आलेली आहे, त्या प्रत्येक बूथ वरती थांबून आपल्या गावातल्या माता भगिनींना विनंती करून जास्तीत जास्त मतदान त्या दिवशी करून घेण्याचं काम आपण सर्वांनी एक कार्यकर्ता म्हणून स्वतःला त्र्यंबकनाना उमेदवार समजून आपण सर्वांनी ते करावं आणि आपल्या रेणापूरचं वेगळेपण आपण दाखवून द्यावं. लातूर तर तुमच्या बरोबर आहेच, औसा तर तुमच्या बरोबर आहेच, कारण या मतदारसंघामध्ये 340 जवळपास बूथ आहेत, 280 पेक्षा अधिक गाव आहे आणि वाड्या आहेत. पण या सगळ्यामध्ये रेणापूरचे बूथ हे सर्वात अधिक प्लस राहिले पाहिजे. ही संधी तुम्हाला चालून आलेली आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या आशीर्वादानं हे सगळं काही चांगलं घडलेलं आहे. नरेंद्र मोदी सांगतायत की काँग्रेस मुक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र करायचा म्हणून. शेवटी काँग्रेस काय आहे? सर्वसामान्य जनतेची जी भावना आहे, सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून येणारा जो पक्ष आहे तोच तर काँग्रेस आहे. काँग्रेस जर इथून मुक्त झाला, काँग्रेस जर नाहीसा झाला तर शेतकऱ्याचे कोण प्रश्न सोडवणार आहे? निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत आल्याच्या नंतर 71,000 कोटीचं कर्ज माफ करून त्याला नव्यानं कर्ज देण्याचं काम काँग्रेसनी केलं. काँग्रेस नाहीशी झाली तर तुमचे सुखदुःख कोण सांभाळून घेणार आहे? अल्पसंख्याकांना, दलितांना कोण सहारा देणार आहे? युवकांचं भविष्य कोण घडवणार आहे? ह्या देशाचा श्वास आहे काँग्रेस, ह्या देशाचा विचार आहे. काँग्रेस जे तुमच्या मनात आहे, जे तुमच्या व्यवहारात आहे ते काँग्रेसमध्ये आहे. म्हणून तो 125 वर्ष पक्ष टिकला. नरेंद्र मोदीचं वय त्याच्या अगोदर 60 वर्ष काँग्रेस या देशामध्ये राहिलेली आहे. नरेंद्र मोदींचा जन्म होण्याच्या अगोदर